हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू चिपळूणची मुलगी ब्लॉग. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? मला माहिती आहे सगळे बरे असाल. मी जाते आज चिबूड आणायला, ते पण रिक्षाने. सगळं काय घेतलं आहे, काट्या पण घेतल्या आहेत 2 शोधण्यासाठी. आणि आता चालली वरती. चला तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते. बाय बाय. चला गाईज, आता चाललो आहे. भरपूर खडखडीत रस्ता आहे म्हणून रिक्षा नेत नव्हतो, पण खूप भीती म्हणजे 4-5 दिवस आम्ही गेलो नव्हतो ना, त्यामुळे आम्ही आज रिक्षा नेतो वरती. कारण की चढातून येणं जाणं होत नाही जास्त, म्हणजे रिक्षा डायरेक्ट वरती नेतो शिमेवरती. तर दाखवते आमची सीमा कशी येते. चला आली सीमेवरती. बघू शकता पप्पा वगैरे पुढं चालते, मी मागे मागे चालते. बघू शकता पुढे पप्पा आहेत. आणि गवत बघू शकता, काळ उठला मग गवत. ह्या गवताचं नाव आय थिंक कातरी गवत असं म्हणतात. एक काडी गवत येतं हे. आणि बघू शकता आता आले, पिशवी वगैरे घेतली आणि हे 4 चिबूड भेटलेत जागेवरती. आणि आता पुढचे चिबूड बघूया भेटतात की नाही. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण राणा शोधायला लागतं. जवळजवळ 3 तास गेले, 3-3.5 तास आम्हाला इथेच गेले. मागचा डोंगर तुम्ही बघू शकता. ही कळवंड्याची सीमा. मागचा डोंगर आहे तो कळवंड्याचा डोंगर आणि इकडचा डोंगर आहे तो खरवड्याचा डोंगर. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं असेल. असं मॅट वगैरे लावलेला आहे, नाही तर रानातले वगैरे येऊन ते खाऊन टाकतात. एवढा मोठा पट्टा आहे. बघू शकता खालचा मॅट आहे तो पण. बघू शकता कसला आहे रान. आणि त्यानंतर आलो पडवल काढायला. बघू शकता पडवल पण लागले भरपूर बघा. चला आता डोक्यावरती वरती चिबूड आहेत आणि मी चालले. पाऊस होता म्हणून कोट वगैरे घातला आणि परत जातो. अजून एक वजा आहे तो दाखवता येणार, कारण की तो मी घेणार आहे. आता बारका घेतला आहे तो वगैरे, त्यामध्ये पिके वगैरे चिबूड आहेत. पप्पा चाललेत पुढे आणि पिके चिबूड तुम्ही बघू शकता कसे झालेत. आणि बघा पप्पा चाललेत हळूहळू पुढे. पप्पांच्या पण मोठा वजा आहे. डोक्यात चिबूड आहेत 15 एक. चला काही झालेला दुसऱ्या ठिकाणी, वेगळ्या ठिकाणी आलो. चला दाखवते. बघू शकता कसं आहे घाट. आणि पप्पा चालत पुढे. मम्मी आले इथेच, मम्मीला पण दाखवते. मम्मी कुठे येते चला दाखवते. सकाळी आता कारल्यामध्ये आले, चिबूड भेटले होते पण नाही दाखवले ते. पण आता कारल्यामध्ये आलेलं आहे. कारले वगैरे भेटतात, पप्पा काढतात. तुम्ही बघू शकता पप्पा कारली काढतात. थोडीफारच काढू, कारण की गणपतीला लागणार आहे ह्यावर्षी. चला गे सगळे कोण फिरून वगैरे झालं. चिबूड वगैरे आणलेलं आहे. काकड्या मी नंतर काढेन, कंटाळा आला आता. भरपूर झाला, शेतामध्येच होतो. तुम्हाला कसं वाटला ब्लॉग, आजचा दिवस माझा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर चिबूड काकडी पडवळ दोडका वगैरे हवे असेल ना, तर मला मेसेज करा, मी पाठवेन. पण तुम्ही न्यायला या इथे, मला पार्सल करता येत नाही. तुम्ही न्यायला या. जर तुम्ही माझ्या ओळखीवरती आलात ना, मी तुम्हाला 10-20 रुपये कमी करून देईन. पण आपल्याकडे कुठली गोष्ट महाग नाही. चिबूड 50च्या खाली आहे. काकडी काय 10-20 रुपयाला भेटते. तो दोडकं पडवळ वगैरे सगळं अवेलेबल होऊन जाईल. फक्त घरी या, नाही तर चिपळूणला वरच्या स्टँडला जा. मला कॉल करून वरच्या स्टँडला जा, तिथे तुम्हाला हवे त्या रेटमध्ये भेटेल. बाय बाय, टाटा.